नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे यादवकालीन देवगिरी किल्ल्यामध्ये. या किल्ल्याचं आपण वैशिष्ट्य जर बघितलं तर संपूर्ण किल्ला जो आहे तो अत्यंत भक्कम असणाऱ्या तटबंदीमध्ये तयार करण्यात आलेला आहे. या किल्ल्याची जर आपण रचना जर बघितली तर चारही बाजूंनी याला खंदक खणण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये हा किल्ला जिंकणं त्यामुळे सहज शक्य नव्हतं. परंतु मोहम्मद तुगलक यांनी हा किल्ला जिंकला आणि खऱ्या अर्थाने इथं यादवकालीन वैभव हे संपुष्टात आलं. आपण बघू शकता, ही आहे मेंढातोप. समोर बघितलं तर हा आहे चिनी महाल. या ठिकाणी विविध तलाव करण्यात आलेले आहे. हत्ती तलाव असेल, सरस्वती बावडी असेल, या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी आजही यादव काळातल्या जिवंत आहेत. खऱ्या अर्थाने हा किल्ला बघण्यासारखा आहे, ऐतिहासिक आहे. आपण जर बघाल तर हा किल्ल्याचा मुख्य संरक्षण असणारा भाग होता. किल्ल्याच्या चारही बाजूंनी आपण जर बघाल तर अशा पद्धतीचा खंदक खणण्यात आलेला होता, ज्यामध्ये पूर्वीच्या काळी प्रचंड पाणी सोडण्यात आलेलं, जेणेकरून किल्ल्याचं संरक्षण व्हावं, हाच त्याचा मुख्य उद्देश होता. तसा तर देवगिरी किल्ला हा बऱ्यापैकी अपरिचित आहे. आपण आत्ता बघतो आहोत ती आहे सरस्वती बारव. आपण जर जसजसं आतमध्ये उतरू तसं आपण बघू शकता 30 बाय 30 बाय 12 म्हणजे जवळपास 100 फूट खोल असणारं हे बारव आजही या ठिकाणी सुस्थितीत आहे. आपण जर बघाल तर आजही या ठिकाणी संपूर्ण रचना चारही बाजूंनी अत्यंत सुस्थितीत आपल्याला बघायला मिळेल. मुघलांनी प्रयत्न करूनही या ठिकाणची हिंदू अस्मिता ते मिटवू शकले नाहीत. याची साक्ष आपल्याला या भक्कम तटबंदीवरून आणि या खांबांवरील नक्षीकामावरून आजही दिसून येते. अनेक देवी देवतांची चित्र या खांबांवरती आजही असेच टिकून आहेत, हेच आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आपण येथे बघितल्यानंतर या ठिकाणची भिंतींची तटबंदी किती भक्कम आहे हे आजही आपल्याला दिसून येते. विविध प्रकारच्या तोफा आपल्याला या ठिकाणी दिसून येतील आणि खऱ्या अर्थाने आजही हा वारसा कसा टिकून आहे हेही आपल्याला इथे आल्यानंतर दिसेल. या ठिकाणी सिद्धार्थ नॅशनल पार्क या ठिकाणी जर आपण आलात तर निश्चितपणे आपल्याला पट्टेदार वाघ असेल किंवा पांढऱ्या रंगाचे वाघ असतील, सिंह असतील किंवा वेगवेगळे छोटे मोठे प्राणी आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे बघायला मिळतील. येथे असणारे सापांचे विविध प्रकार तर खऱ्या अर्थाने आपल्याला लक्ष वेधून घेणारे ठरतात. या ठिकाणी प्राण्यांची निगा ही अत्यंत चांगल्या पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. जर आपण छत्रपती संभाजीनगर येथे आला तर निश्चितपणे आपण या सिद्धार्थ गार्डन या ठिकाणी भेट दिली तर निश्चितपणे आपल्या मुलांना नवीन ज्ञान मिळण्यास मदत होईल. या भोळ्या बाबड्या आणि निरागस जीवांमध्ये खऱ्या अर्थाने सहलीचा हा आनंद आणि मजा किती ओसंडून वाहते आहे हे आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरून निश्चितपणे दिसून येईल. खरं तर लहानपणी फिरण्याची मोठी हौस असते, मात्र आपल्या लहानपणी आपल्याला फिरायला मिळालं नाही, परंतु यांना मात्र हा आनंद घेता येतोय. याच्यातच सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतील. खऱ्या अर्थाने ही शैक्षणिक पाल सहल आम्हाला व आमच्या विद्यार्थ्यांना आनंददायी व प्रेरणादायी अशीच झालेली दिसून येते. जय हिंद, जय महाराष्ट्र.